तर मंडळी फ्लावरची झणझणीत अशी रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे फ्लावर आणि त्यामध्ये थोडीशी फरसबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता एक टोमॅटो लसूण आणि आलं मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आता कढई गॅसवर ठेवली. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक कांदा असा बारीक चिरून त्या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता मसाले टाकून घ्यायचे. हळद, मसाला, तिखट आणि जिरे आणि धने पावडर टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण जे टोमॅटोचं बारीक वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे आणि आता कमी गॅसवरती कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि फ्लावर आणि फरसबी स्वच्छ धुवून घेतलेली ती त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं छान आणि एक कमी गॅसवरती 10 ते 15 मिनटं भाजी छान वाफवून घ्यायची. तर पहा एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.